विषय विज्ञान. मागील आठवड्यात आपण प्रकरण 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म ह्याचा अभ्यास केला आणि पूर्वीच्या 2 प्रकरणाप्रमाणेच या एक प्रकरणाचा स्वाध्याय तुम्ही सोडून ठेवला असेल अशी आशा करूया आणि पुढे जाऊया. प्रकरण 4 सजीवातील पोषण. आपल्यावर मी नाव लिहिलंय प्रकरण 4 सजीवातील पोषण याविषयी अभ्यास आपल्याला आता या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की मागच्या इयत्तेत तुम्ही सजीवांची लक्षणं पाहिली. त्यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षण सजीवांचं ते म्हणजे त्यांची वाढ होणं. मग ह्या वाढीसाठी आवश्यक असलेला सगळ्यात महत्वाचा घटक, सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या सजीवांचं पोषण नीट होणं. म्हणजे पोषण व्यवस्थित झालं तर आणि तरच त्यांची वाढ व्यवस्थित होत असते. मग पोषण म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय पद्धती आहेत, कोणकोणते प्रकार दिसून येतात, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करायचा आहे. तर सर्वात सुरुवातीला आपण पाहूयात पोषण ह्याची व्याख्या. पण त्याआधी आपल्याला पाहायचंय अन्न पदार्थ म्हणजे काय. तर बघा विद्यार्थ्यांना, आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्व सजीवांमध्ये अनेक प्रकारच्या जीवनक्रिया ह्या अविरतपणे म्हणजे सतत चालू असतात. अविरतपणे अनेक क्रिया ह्या चालू असतात आणि त्या क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी त्या सजीवांना पोषणाची आवश्यकता असते, काही अन्न घटकांची आवश्यकता असते. मग जे घटक आपल्या शरीरात जाऊन त्याद्वारे त्या ठिकाणी शरीरात गेल्यानंतर त्यांचं पचन होतं आणि सात्मीकरण होतं. आता सात्मीकरण म्हणजे काय, तर पचन झाल्यानंतर पचन होतं, पहिल्यांदा पचन होतं म्हणजे त्यांचं आपल्या रक्तामध्ये शोषलं जाईल अशा पदार्थामध्ये, अशा विद्राव्य घटकामध्ये त्या अन्नाचं रूपांतर होणं. नंतर त्या रक्ताद्वारे ते अन्न घटक सर्व शरीराला पुरवले जातात आणि त्यापासनं ऊर्जा निर्माण होते. सर्व ऊतींना, पेशींना ते अन्नद्रव्य पुरवलं जातं आणि त्यापासनं ऊर्जा निर्माण होते. याला म्हणतात सात्मीकरण. आणि मग ती पूर्ण शरीरामध्ये त्याचं वहन केलं जातं. तर असं ज्या पदार्थांमुळे होतं त्यांना म्हणतात अन्न पदार्थ. मग आपण जे अन्न पदार्थ घेतो रोज त्याच्यामध्ये आता आपण मानव प्राणी आपण शाकाहारी, मांसाहारी असे दोन्ही अन्न पदार्थ घेत असतो. त्याद्वारे आपल्याला ऊर्जा मिळत असते. तसंच वनस्पती आहेत, त्या त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. त्याच्यानंतर काही प्राणी ते वनस्पतींवर ह्या अन्नासाठी किंवा काही मांसाहारी प्राणी इतर प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून असतात. अशा पद्धतीने हे जे अन्न पदार्थ आहेत ह्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. मग हे जे अन्न पदार्थ आपण खातो त्या अन्न पदार्थांमधनं आपल्या शरीरासाठी आवश्यक असे काही अन्न घटक पुरवले जात असतात. त्यामध्ये काही अन्न घटक हे जास्त प्रमाणात आपल्याला आवश्यक असतात आणि काहींची कमी प्रमाणात आवश्यकता असते. मग आता हे अन्न घटक कुठले, तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचे 3 अन्न घटक ज्याची आपल्या शरीराला सगळ्यात जास्त आवश्यकता असते ते म्हणजे कर्बोदक, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ. हे 3 अन्न घटक की ज्याची आपल्या शरीराला जास्त गरज असते त्यांना म्हणतात बृहत पोषक द्रव्य. हे जे अन्न पदार्थ आहेत त्याच्यापासून आपल्याला 2 प्रकारची द्रव्य मिळतात. बृहत पोषक द्रव्य आणि दुसरा प्रकार ह्याचा की जे आपल्याला कमी प्रमाणात लागतात त्यांना म्हणतात सूक्ष्म पोषक द्रव्ये. तर हे जे अन्न पदार्थ आपण खातो त्यामधून आपल्याला 2 प्रकारचे पोषक द्रव्य मिळत असतात, बृहत पोषक द्रव्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्य. आता बृहत पोषक द्रव्य कोणती, आता मी सांगितलंच की कर्बोदक, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ की जी आपल्याला जास्त प्रमाणात लागत असतात म्हणून त्यांना म्हणतात बृहत पोषक द्रव्य. आणि त्यानंतर जीवनसत्व, खनिज, क्षार, पाणी हे आपल्याला कमी प्रमाणात लागतात त्यांना म्हणतात सूक्ष्म पोषक द्रव्य.
मग त्याच्यामध्ये खनिज, क्षार आणि जीवनसत्व यांची आवश्यकता असते. ते त्यांना म्हटलेले सूक्ष्म पोषक द्रव्य. अशा प्रकारे ही पोषक द्रव्य आपल्याला आपण जे अन्न पदार्थ रोज खातो त्यामधनं मिळत असतात. मग आता ही पोषक द्रव्य ज्यावेळेस ही पोषक द्रव्य शरीरात घेणं आणि त्यापासून त्याचा वापर करून सजीवांच्या विविध क्रिया या चालू राहणं, ही जी प्रक्रिया आहे याला म्हणतात पोषण. पुढचं आपल्याला व्याख्या बघायची ती म्हणजे पोषण. काय सांगता येईल पोषणाबद्दल? तर पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. तर अशी ही पोषणाची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच ही पोषक द्रव्ये शरीरात घेणं, त्यांचा वापर करणं, त्याद्वारे सर्व जीवनक्रिया सुरळीतपणे पार पाडणं याला म्हणतात पोषण. मग आता या पोषणाची आवश्यकता काय आहे? तर पहिलं म्हणजे आपण बघूया तर पोषणाची गरज. कशासाठी लागतं हे पोषण? तर पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याच्या व्याख्यातच पाहिलंय की काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा या पोषणामुळे होतो. काम करण्यासाठी ऊर्जा पुरवणे ही अत्यंत महत्वाची अशी गरज पोषणामुळे भागवली जाते. त्यानंतर शरीराची वाढ व विकास होणं, त्यानंतर पेशींची झीज भरून काढणं व ऊती दुरुस्त करणं. काही वेळा पेशींची झीज होते, काही अपघात होतो किंवा काही आजारपण येतं किंवा इतर काही कारणामुळे पेशींची झीज होते, ती भरून काढण्यासाठी आणि ती दुरुस्त करण्यासाठी या पोषणाची आवश्यकता असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीराला रोगांपासून बचावणे. काही रोगकारक सूक्ष्म जेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करतात त्यावेळेस त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी, प्रतिकार करण्यासाठी आपल्याला पोषणाची अत्यंत आवश्यकता असते. तर अशा पद्धतीने पोषणाची गरज आपण आता पाहिली. यानंतर आता पाहूयात आपण पोषणाच्या पद्धती. तशा 2 पद्धती आहेत पोषणाच्या. पोषण पद्धती तर मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या सगळ्यात महत्वाच्या अशा 2 पद्धती, एक म्हणजे स्वयंपोषण आणि दुसरी आहे परपोषण. पोषणाच्या पद्धती 2. दोन पद्धती ह्या पोषणाच्या बाबतीत दिसून येतात, स्वयंपोषण आणि परपोषण. त्याचा अर्थ आपण बघूयात. आपण पहिल्यांदा आपण पाहूयात स्वयंपोषण म्हणजे, तर नावातच आहे बघा स्वयंपोषण. स्वयं म्हणजे स्वतःचं पोषण करणं, या पद्धतीला म्हणतात स्वयंपोषण. म्हणजे जे सजीव त्यांचं अन्न स्वतः तयार करतात, स्वतःच अन्न तयार करून स्वतःचं पोषण घडून आणतात, त्यांना म्हणायचं स्वयंपोषण. त्यांच्या त्या पद्धतीला म्हणतात स्वयंपोषण. उदाहरणार्थ सगळ्या हिरव्या वनस्पती, तुम्हाला माहिती आहे हिरव्या वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांची जी पोषण पद्धती आहे तिला म्हणतात स्वयंपोषण. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे परपोषण. परपोषण नावातच आहे त्याच्या पर म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेली पद्धती, म्हणून त्याला म्हटले परपोषण. मग जे सजीव अन्नासाठी इतर वनस्पतींवर किंवा प्राण्यांवर अवलंबून असतात त्यांना त्यांच्या पोषण पद्धतीला म्हणतात परपोषण. मग सगळे जे प्राणी आहेत ते या प्रकारात मोडतात. त्यांची जी पद्धती आहे पोषणाची ती परपोषी पद्धत आहे. अशा पद्धतीने पोषणाच्या या 2 पद्धती आता आपल्याला यापुढे ह्यांचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर आपण एक पद्धत आपण पाहणार आहोत. सर्वात आधी आपण पाहणार आहोत स्वयंपोषण ही पद्धत. विद्यार्थ्यांना स्वयंपोषण ही पद्धत आता मी सांगितलं की वनस्पतींमध्ये असते. मग स्वयंपोषी वनस्पती याबद्दल आता आपण माहिती घेऊया. स्वयंपोषी वनस्पती पहिला भाग घेतला.
तर बघा विद्यार्थ्यांनो, वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते आणि आता आपण पाहिलंय की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग काय असतं त्यांच्यामध्ये असतं की जेणेकरून त्या त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. तर बघा या ठिकाणी पान नंबर 4.1 वर आकृती दिलेली प्रकाश संश्लेषण या नावाने. तर त्यामध्ये एक वनस्पती दिसते. तर बघा वनस्पती त्यांचं जे अन्न तयार करतात त्या प्रक्रियेला म्हणतात प्रकाश संश्लेषण. मग काय होतं या प्रकाश संश्लेषण मध्ये, काय काय कोण कोण सहभागी होतं? तर बघा आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं की वनस्पती त्यांच्या मुळांद्वारे, वनस्पतीची जी मुळं असतात ती जमिनीतून खनिज, पाणी आणि क्षार शोषून घेत असतात. ते बघा या ठिकाणी दाखवलेले खनिज, पाणी, क्षार मुळं शोषून घेतात. नंतर ते खनिज, पाणी, क्षार मुळांकडनं खोडांपर्यंत आणलं जातं. खोडांवाटे ते काय केलं जातं, मग पानांपर्यंत पोहोचवलं जातं. प्रत्येक वनस्पतीच्या प्रत्येक भागाकडे, प्रत्येक अवयवाकडे पोहोचवलं जातं. त्या ठिकाणी आता पानं जे असतात त्या पानांमध्ये हरित लवक असतात. आपल्याला माहितीये की पानांचा रंग हिरवा का असतो, तर जेणेकरून त्याच्यामध्ये हरित लवक असतात. त्या हरित लवकांमध्ये हरित द्रव्य नावाचं एक द्रव्य असतं, ते हरित द्रव्य. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, हवेतला कार्बन डायऑक्साईड हा वायू आणि वातावरणातला सूर्यप्रकाश, अशा या 4 घटकांनी मिळून काय केलं जातं, वनस्पतींचं अन्न तयार केलं जातं. आणि या प्रक्रियेला म्हणतात प्रकाश संश्लेषण. अतिशय महत्वाची अशी प्रक्रिया आहे वनस्पतींच्या बाबतीत, प्रकाश संश्लेषण. काय काय होतं याच्यामध्ये, तर मुळांकडनं आलेलं पाणी, खनिज, क्षार हे खोडांवाटे पानांपर्यंत पोहोचवलं जातं. पानांमध्ये हरितद्रव्य असतं. त्यानंतर तीच पानं वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. आणखी सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता, सूर्याचा प्रकाश शोषून घेतात. आणि ह्या सगळ्यांपासून मिळून या सगळ्यांवर प्रक्रिया होऊन वनस्पतींचं अन्न तयार केलं जातं, जे ग्लुकोजच्या स्वरूपात, त्याला शर्करा असं म्हटलं जातं. शर्करेच्या स्वरूपात अन्न तयार केलं जातं की जे पानांमध्ये साठवून ठेवलं जातं. आणि याशिवाय या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू बाहेर टाकला जातो, वातावरणात बाहेर टाकला जातो. अशा पद्धतीने ही जी प्रक्रिया आहे हिला म्हणतात प्रकाश संश्लेषण, की ज्याद्वारे वनस्पतींचं अन्न तयार होतं. आता ही प्रक्रिया एका समीकरणाच्या सहाय्याने मांडलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल बघा. काय होतं याच्यामध्ये, कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, प्रकाश ऊर्जा आणि हरितद्रव्य यांच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन वायू वातावरणात बाहेर सोडतात. हीच प्रक्रिया रेणुसूत्राच्या सहाय्याने कशी सांगितली जाते, 6CO2 + 6H2O, प्रकाश ऊर्जा आणि हरितद्रव्य, इट गिव्स C6H12O6 + 6O2. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, प्रकाश ऊर्जा व हरितद्रव्याच्या सहाय्याने अन्न आणि अधिक ऑक्सिजन तयार होतं. अशा पद्धतीला या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. ही अत्यंत महत्वाची अशी प्रक्रिया आहे विद्यार्थ्यांनो. आता आपण या प्रकाश संश्लेषणामध्ये कोण कोण कसं कसं काम करतं याबद्दल अधिक विस्ताराने माहिती बघूया. तर बघा तुमच्या पुस्तकात पान नंबर 27 वर हरित लवकांची रचना दिलेली. तुम्हाला पुढे 90च्या इयत्तेमध्ये ह्याची आणखी सविस्तर माहिती तुम्हाला घ्यायची आहे. तर हरित लवक असं लंबगोलाकार आकाराचं एक असतं, पेशीमध्ये अंगक असतं. म्हणून ते वनस्पतींमध्ये पेशी असतात. त्या पेशींमध्ये हे हरित लवक नावाचं एक अंगक असतं. त्याच्या आतमध्ये हरित द्रव्य असतं. तर आता मग या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काय काय होतं, तर अन्न तयार होतं. म्हणजे नेमकं काय होतं, तर प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत होतं. हे अत्यंत महत्वाचे भाग आहे. त्याच्यामध्ये प्रकाश ऊर्जा रूपांतर कशात होतं, रासायनिक ऊर्जेत. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत होतं आणि हीच रासायनिक ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात पानांमध्ये साठवून ठेवली जाते आणि मग ती पानांवाटे सर्व वनस्पतींच्या इतर अवयवांना पोहोचवली जाते.
तर हे जे प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतं त्याच्यामध्ये कोणाकोणाची मदत होते, तर पहिल्यांदा म्हणजे मूळचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मूळ पाणी, खनिज आणि क्षार हे जमिनीतून शोषून घेतं आणि ते खोडांपर्यंत आणून पोहोचवतं. त्यानंतर खोड तेच पाणी आणि क्षार काय करतं, पानांपर्यंत नेऊन पोहोचवतं. त्यानंतर पानांना अतिशय सूक्ष्म अशी छिद्र असतात. आपण पाहिलं मागच्या वेळेमध्ये की अतिशय सूक्ष्म अशी बारीक बारीक छिद्र असतात या पानांना, त्यांना म्हणतात पर्णरंध्र. तर ह्या पर्णरंध्रांमध्ये ही पानं काय करतात, वातावरणातला कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर प्रकाश ऊर्जा, सूर्याची प्रकाश ऊर्जा ही शोषून घेतात. आणि त्या पानांमध्ये आता आपण पाहिलं की हरितद्रव्य असतं. पानांमध्ये असणाऱ्या हरितद्रव्यांमध्ये असतं हरितद्रव्य. मग या सगळ्यांच्या मदतीने, ह्या सगळ्यांनी मिळून काय होतं, मग अन्न तयार होतं. कशाच्या स्वरूपात, तर ग्लुकोजच्या स्वरूपात. त्यालाच मराठीमध्ये शर्करा असं म्हणतात. अशा पद्धतीने वनस्पतींचं अन्न तयार करण्याची प्रक्रिया होते. आणि त्यासोबत या ठिकाणी ऑक्सिजन वायू हा बाहेर सोडला जातो. म्हणजे ऑक्सिजन वायू तयार होतो या प्रक्रियेमध्ये आणि तो पुन्हा वातावरणामध्ये सोडला जातो. बघा विद्यार्थ्यांनो, वनस्पती स्वतःचं अन्न तयार करताना आपल्यासाठी किती महत्वाची प्रक्रिया घडून आणतात. आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजन हवा असतो आणि कार्बन डायऑक्साईड जो वायू आपल्याला नको असतो, जो आपल्यासाठी घातक असा वायू आहे, तो वायू या वनस्पती शोषून घेतात त्यांचं अन्न तयार करण्यासाठी. आणि जो आपल्याला आवश्यक आहे, प्राणवायू ज्याला म्हटलं जातं, तो वायू त्या बाहेर सोडत असतात. अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं कार्य हे प्राणीमात्रांच्या दृष्टीने ह्या वनस्पती करत असतात. मग ह्या प्रकाश संश्लेषणाची ही जी क्रिया आहे ही पानांमुळे होते. हे आता आपण पाहिलं, पानांमध्ये असलेल्या हरितद्रव्यामुळे होते. पण आपण असे काही वनस्पती बघितल्या बघा अनुकूलन या प्रकरणात की ज्यांच्यामध्ये पानच नाहीयेत, परंतु त्यांची खोडं हिरवी आहेत. जसं आपण काटेरी वनस्पती पाहिल्या, कोरपट, निवडुंग यांच्या बाबतीत असं पाहिलं आपण. मग त्यांच्यामध्ये देखील ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते, पण ती कोण करतं, तर खोड करत असतं ती क्रिया. अशा पद्धतीने जिथे जो हिरवा भाग आहे वनस्पतीचा त्या ठिकाणी ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडून येत असते. मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की काही वनस्पती अशा पण दिसतात आपल्याला की त्यांची पानं वेगळ्याच रंगाची दिसतात. उदाहरणार्थ बघा, इथे मी काही तुम्हाला दाखवण्यासाठी आणले. पहा, चॉकलेटी रंगाचं पान आहे, हे एक आणखी जांभळ्या रंगाचं, एका बाजूने जांभळा एका बाजूने हिरवा अशा रंगाचे पान आहे. किंवा काही अतिशय फिकट पोपटी रंगाची काही पानं आहेत. काही बघा ही अशी पांढरट आणि पांढरी कड असलेली अशी काही पानं आहेत. अशा पद्धतीने हे बघा, आणखी एक जांभळ्या रंगाचं पान आहे, ठीक आहे. मग ही जी वेगवेगळ्या रंगाची पानं आहेत यांच्यामध्ये या ठिकाणी पानांचा रंग हिरवा नाही दिसत आपल्याला, तर थोडा जांभळा, चॉकलेटी अशा रंगाची ही पानं दिसतात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पानांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होते का, तर होते विद्यार्थी. निश्चितच या पानांमध्ये देखील प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि ती हरितद्रव्यामुळेच घडून येत असते. पण फक्त ह्या पानांच्या बाबतीत, या वनस्पतींच्या बाबतीत हरितद्रव्याबरोबरच आणखी काही रंगद्रव्य यांच्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. उदाहरणार्थ कॅरोटेनॉइड, झॅन्थोफिल, त्यानंतर अँथोसायनाइन नावाची काही रंगद्रव्य यांच्यामध्ये या वनस्पतींमध्ये आढळून येतात आणि त्यामुळे त्यांची पानं थोडीशी वेगळ्या रंगाची, जांभळी, पिवळी अशा रंगाची आपल्याला दिसून येते. पण तिथे देखील प्रकाश संश्लेषण ही क्रिया घडून येत असते आणि ती हरितद्रव्याच्या सहाय्यानेच घडून येत असते. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं प्रकाश संश्लेषण ही क्रिया. आता आपण पुढे वळूयात वनस्पतीमध्ये वहन व्यवस्था. बघा विद्यार्थ्यांना, आता आपण म्हणतोय की मुळं पाणी, खनिज, क्षार शोषून घेतात आणि खोडांपर्यंत पोहोचवतात. खोड मग ते पानांपर्यंत पोहोचवतं, मग पानामध्ये अन्न तयार होतं आणि ते अन्न
वनस्पतीच्या सगळ्या भागांना पोहोचवलं जातं, म्हणजे फुलांपर्यंत अगदी मुळा वनस्पतीच्या टोकांपासून तर खालपर्यंत ते अन्न पोहोचवलं जातं. मग हे सगळं पोहोचवणं, आणणं, नेणं हे काम कोण करतं? काय बरं अशी व्यवस्था आहे वनस्पतींमध्ये? तर त्याच्यासाठी वनस्पतींमध्ये परिवहन संस्था, अशी स्वतंत्र अशी परिवहन संस्था निर्माण केलेली आहे, ज्याच्यामध्ये 2 प्रकारच्या वाहिन्या असतात. त्यांना म्हणतात जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. झायलेम आणि फ्लोएम असं त्यांना म्हणलंय. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या अशा 2 प्रकारच्या वाहिन्या या स्वतंत्रपणे या वनस्पतींमध्ये असतात, की ज्या हे वहनाचं काम करत असतात. मग त्यापैकी ज्या जलवाहिन्या असतात त्या मुळांमध्ये असतात, की ज्या जमिनीतून अन्न, पाणी, खनिज, क्षार शोषून घेतात आणि वरपर्यंत नेऊन पोहोचवतात, खोडांपर्यंत नेऊन पोहोचवतात. खोडांमधनं पानांपर्यंत जातं ते. आणि ज्या रसवाहिन्या असतात त्या पानांमध्ये, त्या काय करतात? पानांमध्ये तयार झालेलं अन्न हे वनस्पतीच्या इतर भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं. तर या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये बघा आकृती दिलेली 4.3 मध्ये वनस्पतीतील वहन व्यवस्था. त्या ठिकाणी लाल आणि निळ्या बाणांनी ते दाखवलेले बघा. निळ्या ज्या आहेत त्या जलवाहिनीचा प्रवाह दाखवलेला आहे बघा. जलवाहिन्या मुळांकडून वरच्या भागामध्ये वरच्या खोडाकडे जाताना दिसत आहे, आणि रसवाहिन्या या पानांकडून गुलाबी रंगाच्या दिसत आहे, त्या पानांकडून खाली जमिनीकडे पानांकडून वनस्पतीच्या इतर अवयवांकडे जाताना आपल्याला दिसत आहे बघा. म्हणजेच रसवाहिन्या या अन्न पुरवण्याचं काम करतात, तर जलवाहिन्या ह्या पाणी, क्षार, खनिज पुरवण्याचं काम करत असतात, वहन करण्याचं काम करत असतात. तर अशा पद्धतीने अतिशय व्यवस्थित स्वतंत्र अशी व्यवस्था ह्या वनस्पतींमध्ये वहनासाठी केलेली आहे. आता तुमच्या पुस्तकात ह्याच ठिकाणी खाली सदर दिलेलं आहे माहिती मिळवा म्हणून. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रासायनिक संश्लेषण म्हणजे काय आणि कोणत्या वनस्पती या क्रियेतून अन्न तयार करतात. बघा, रासायनिक संश्लेषण. आता आपण पाहिलं प्रकाश संश्लेषण. आता हा दुसरा भाग आहे रासायनिक संश्लेषण. रासायनिक संश्लेषण म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांना ज्यामध्ये प्रकाशाचा तिथे त्या ठिकाणी तर त्या कार्बन डायऑक्साईड थोड्या प्रमाणात असतोच, पण त्याच्या सोबत आणखी मिथेन, त्यानंतर हायड्रोजन सल्फाइड यासारख्या घटकांचा, यासारख्या संयुगांचा या प्रक्रियेमध्ये सहभाग असतो. आणि ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी ही प्रक्रिया चालू असते बघा. म्हणजे प्रकाशाचा उपयोग झाला तर तिला काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण. आणि ज्याच्यामध्ये प्रकाशाशिवाय संश्लेषण म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया घडून येते, तिला म्हणतात रासायनिक संश्लेषण. मग रासायनिक संश्लेषण मग ज्याच्यामध्ये काही रासायनिक पदार्थांचा उपयोग करून अन्न तयार करतात अशा पद्धतीला म्हणतात रासायनिक संश्लेषण. ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड बरोबरच हायड्रोजन सल्फाइड, त्याच्यानंतर मिथेन अशासारख्या वायूंचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो की अन्न तयार करण्यासाठी. मग कोणामध्ये ही प्रक्रिया दिसून येते? तर काही सूक्ष्मजीव, काही जीवाणू, काही सूक्ष्मजीव अतिशय की जे खूपच अतिशय सूक्ष्म असतात आणि जे अंधाऱ्या ठिकाणी, जिथे प्रकाश नसतो अशा ठिकाणी असतात, त्या ठिकाणी हे त्यांची जी पोषण पद्धती आहे ती रासायनिक संश्लेषण यावर आधारित असते. त्यानंतर पुढे थोडे आठवा या एक सदरामध्ये आणखी एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की वनस्पती कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात व का. तर बघा विद्यार्थ्यांनो, जसं आपल्या शरीरामध्ये उत्सर्जनासाठी वेगळी व्यवस्था आहे, वेगळे अवयव आहेत, म्हणजे नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आपल्या शरीरामध्ये वेगळे अवयव दिलेले आहेत. परंतु वनस्पतींमध्ये मात्र अशी वेगळे स्वतंत्र अवयव आपल्याला दिसून येत नाहीत. मग वनस्पतींमध्ये उत्सर्जन कसं घडून येतं? तर वनस्पतींमध्ये देखील काही पदार्थांचं उत्सर्जन होत असतं. ते कसं?
तर तुम्ही पाहता काही लिंबाच्या झाडावर, कडुलिंबाच्या झाडावर आपल्याला असं डिंक बाहेर आलेला दिसतो बघा, किंवा काही झाडांमध्ये चीक बाहेर आलेला दिसतो, रबराचा असेल किंवा रुईच्या पानांमध्ये असतं चीक आलेला दिसतो बाहेर. नंतर काही झाडांमध्ये तेल बाहेर आलेलं दिसतं. मग हे सगळं काय आहे, तर हे वनस्पतींना नको असलेले पदार्थच आहेत. त्यांच्या दृष्टीने ते टाकाऊ असे पदार्थ आहेत की जे त्या बाहेर टाकत असतात या डिंक, चीक, तेल या स्वरूपामध्ये. मग हेच काय वनस्पतींचं उत्सर्जन आहे. तसंच त्यांच्यामध्ये आणखी तुम्हाला नवीनला पुढे ते शिकायचंच आहे की जसं त्यांच्या पेशींमध्ये रिक्तिका नावाचा एक अवयव असतो की तो मोठा असतो, मोठ्या आकाराने मोठा असतो आणि मग नको असलेले टाकाऊ पदार्थ हे त्या रिक्तिकांमध्ये सामावले जात असतात किंवा टाकले जात असतात. किंवा काही जीर्ण ज्याला वाहिन्या असतात त्याच्यामध्ये देखील हे पदार्थ साचवले जातात. आणि कालांतराने आपण पाहतो की वनस्पतींची पानं गळून पडतात, पिवळी होतात आणि ती गळून पडतात. हे पानं गळून पडणं हे सुद्धा काही प्रकारचं उत्सर्जन असं आहे. अशा पद्धतीने वनस्पतींमध्ये उत्सर्जन व्यवस्था केली जाते. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या तासाला आपण वनस्पतींच्या पोषणातल्याच आणखी काही वेगवेगळ्या पद्धतींचा